सगळ्यांना. आत्मनमस्ते. मंजुश्री आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि द सिक्रेट रॉन्डा वन यांचं हे पुस्तक आपण वाचन करत आहोत. आजचा दिवस आहे 12. आजचा दिवस आहे 13वा. काल आपण आपलं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्ती, आयुष्य बदलवून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती दिवस 12वा कालचा होता. आज नक्कीच आपण सगळ्यांनी आपलं आयुष्य बदलवून टाकणाऱ्या व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल, त्या 3 व्यक्तींबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली आहे. आणि आज आपण पुढचा टप्पा गाठणार आहोत. तुमच्या इच्छा पूर्ण करा. तुमच्या इच्छा पूर्ण करा. आहे ना? वाटतंय ना प्रत्येकाच्या काही इच्छा असतील ना? असं जर तुम्हाला कोणी म्हटलं की सांगा बरं तुमच्या काय काय इच्छा आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करण्याचा काय म्हणतो आपण त्याला, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक जादूमय घडा इच्छा पूर्ण करणारा तुम्हाला देणार. तर बघा, असा जादूमय घडा वगैरे नाही मिळणार. आपल्याला मिळणार आहे एक, ह्या इच्छा जादूमयरित्या आपल्या पूर्ण व्हाव्या यासाठी एक मार्ग. या युनिव्हर्सला आपण कशा प्रकारे मागायचं, खरोखर व्हिज्युअलायझेशन कसं करायचं आणि मागण्याची खरी पद्धत कशी असावी. आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जे एफर्ट टाकावे लागतात, ते एफर्ट टाकताना आपण कशा प्रकारे पुढे जावं, हा एक सुटसुटीत असा मार्ग आपल्याला मिळणार आहे. आणि मागच्या वेळेस कृतज्ञतेची जादू सेशन घेतलं होतं, तेव्हा अनेकांनी स्वतःच्या इच्छा लिहिल्या होत्या. मी पण लिहिली होती आणि त्यापैकी बऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या. बऱ्याच जणांच्या पूर्ण झाल्या. बघूया आज आपण काय काय इच्छा लिहितो आहे. तुम्हाला माहिती आहे आजचा दिवस आहे 30 तारीख आहे आणि हे प्रॅक्टिकल आहे आपलं वर्षाच्या शेवटच्या दिवसासाठी, है ना. योगायोग. मी तुम्हाला म्हटलं होतं नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण एका नव्या ऊर्जेसह करणार आहे, म्हटलं होतं ना. मग उद्याचा दिवस आपण रात्री सेशन घेत असतो, त्यामुळे उद्याचा दिवस हा वर्षाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी आपण सर्व नकारात्मकता झटकून टाकून आपण काय करणार आहे, तर नवी यादी तयार करणार आहे. मला माझ्या इच्छा काय आहेत माझे गोल, मला ते पूर्ण करायचे आहेत आणि ते आपण या जादूमय कृतज्ञतेच्या एनर्जी सह पूर्ण करण्यासाठी या युनिव्हर्सला प्रार्थना करणार आहोत. आणि अर्थातच युनिव्हर्स आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे हवं, आपण काय काय करायला हवं यासाठी योग्य गाईड करणार आणि आपले मार्ग ओपन करणार. तर मग आजचा दिवस आहे 13वा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. हेडिंग मध्येच खूप पॉझिटिव्हिटी आहे. कल्पना शक्ती ही खरोखर एक जादूचा गालिचा आहे. हो, हेच करायचं आहे. कल्पनेतच काही गोष्टी करायच्या आहेत. कल्पनेमध्ये केल्यानंतर त्या प्रत्यक्षात येतात. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते, बोलत असताना, आपल्या सेशनमध्ये मार्गदर्शन करत असताना, एखाद्याच्या प्रश्नाला उत्तर देत असताना मी सांगत असते तुम्हाला की जो विचार तुम्ही करू शकता तो प्रत्यक्षात आणण्याची ताकद ही तुमच्यामध्ये असते. तुम्ही योग्य विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी घडायला सुरुवात होणार. हेच नेहमी सांगत असते. आणि यामागे जे सायन्स आहे, हे सायन्स या कृतज्ञतेच्या जादूमध्ये सुद्धा आहे. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात.
तुम्हाला जे जे हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे हवं आहे ते अगोदर ठरवा की मला काय हवं आहे आणि त्या भावामध्ये जगायला लागा आणि कल्पना करा की ते मला मिळाल्यानंतर माझे रिएक्शन्स काय असतील. एवढं परिपूर्ण स्वप्न बघा. आणि बोलताना अनेक वेळा हे सुद्धा सांगते, की स्वप्न बघत असताना किंवा मागत असताना झोळी मोठी ठेवा. स्वतःच्या लिमिट्स क्रॉस करू शकतो आपण. स्वतःच्या क्षमता ओळखा. अनेक वेळा आपल्या क्षमता खूप मोठ्या असतात, पण आपण आहे ना लहान खूप कमी विचार करतो, की मला एवढंच भेटलं तरी भरपूर आहे. पण नाही, जरा विचार मोठा करा आणि जो विचार तुम्ही करता, त्या विचारानुसार चालण्याची आता या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मला काय-काय करावं लागेल, याची पण तयारी ठेवा. नक्कीच फक्त इच्छा पूर्ण करा असं म्हणून लेखिका पण तेच सांगतात. असं म्हणून नाही चालणार. तर या इच्छा पूर्ती करता आता पुढील मार्ग तुमचे सहजपणे कसे ओपन होणार, हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. कल्पनाशक्ती ही खरोखरच एक जादूचा गालिचा आहे. नॉर्मन व्हिन्सेंट पील या लेखकांनी सांगितलेलं आहे. लेखिका सांगतात, तुम्ही दररोज जादूच्या कृतीचं आचरण करत असाल आणि तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि पुढेही गोष्टी अशाच कायम मिळत राहण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत असाल, तर तुम्ही आश्चर्यचकित करून टाकील असा मजबूत पाया घातला आहे. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे. कारण आजपासून तुम्ही जादूचं सामर्थ्य तुमच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला सुरुवात करणार आहात. आजचा दिवस आणखी उत्कंठापूर्ण आहे. कारण आजपासून जसा आपला पुढचा प्रवास राहणार, दिवस 13व्या दिवसापासून तर हा प्रवास असा राहील, की प्रत्येक दिवशी या कृतज्ञतेच्या जादूचं सामर्थ्य आपल्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी वापरायला आता आपण दररोज सुरुवात करणार आहे. बघा, प्रत्येक देशामधील वेगवेगळ्या संस्कृती असतात आणि त्या देशामधील शेकडो संस्कृती अनेक शतके त्यांना हवे ते मिळण्यापूर्वीच पारंपरिक पद्धतीने आभार मानतात. आभार मानण्यासाठी मोठे-मोठे समारंभ त्यांना शक्य असेल तेवढ्या ऊर्जेने, उत्साहाने साजरे करतात. प्राचीन काळापासून इजिप्तचे लोक नाईल नदीला आलेला पूर देखील पाण्याचा प्रवाह सातत्याने असाच राहो यासाठी उत्साह साजरा करतात. आपणही गंगा मैयाचं पूजन करत असतो. बरोबर आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा नारळी पौर्णिमा केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करतात ना? हां. समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना माहिती आहे. तर आपल्या देशामध्ये सुद्धा पाऊस येण्यापूर्वीच आपण पावसाचं आगमन होण्यापूर्वीच आपण पूजा करतो. बरोबर? भरभरून आम्हाला दे. अनेक अशा संस्कृती आहेत. आपण सुद्धा आणि अ, अमेरिकन, इंडियन आणि ऑस्ट्रेलियातील मूळचे रहिवासी लोक पावसाचं नृत्य करतात. माहिती आहे ना? धोंडी, धोंडी पाणी दे. आहे ना, आपल्याकडे आता येतात ना लोक ते बेंडूक वगैरे बांधून. पावसाचं नृत्य असतं ते. आफ्रिकन जमातीमध्ये त्यांनी केलेली शिकार पूर्वीच ते लोक काही समारंभ करतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये इच्छित वस्तूचा स्वीकार करण्यापूर्वी आभार मानणे हे प्रार्थनेचं स्वरूप असतं. आभार मानायचे असतात. हे आपण करतच आहे. हे म्हणजे नवीन तुम्हाला सांगते असं नाहीये. आपल्या संस्कृतीमध्येच आपण या गोष्टींचा वापर करतो. पण झालं असं आहे, की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करणं हे आपण विसरलो आहे या कृतज्ञतेचा. बरोबर ना? हां. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकसारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. आकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो, की सारख्या गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात.
याचाच अर्थ तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासारखी आणखी एक प्रतिमा तुमच्या मनामध्ये तयार करा. नंतर तुम्हाला जी इच्छित गोष्ट हवी आहे तिला आकर्षित करून घेण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळाली आहे असं मानायला हवं. असं मानल्यामुळे तुम्हाला आता त्या गोष्टीबद्दल जी भावना वाटत आहे ती भावना आणि तुम्हाला तुमची हवी असती ती गोष्ट प्रत्यक्षात मिळाल्यानंतरची भावना या सारख्याच असणार आहेत. म्हणूनच तुम्हाला जे काही इच्छित गोष्ट मिळणार आहे ती मिळण्यापूर्वीच कृतज्ञता व्यक्त करा. कृतज्ञतेचा वापर गोष्ट मिळण्यापूर्वीच करायचा असं कधी तुमच्या बाबतीत यापूर्वी घडलं नसेल तर कृतज्ञतेच्या या जादूच्या सामर्थ्याचा नव्या रूपात शोध तुम्हाला आता लागला आहे. ज्याच्याकडे आता कृतज्ञता आहे त्याला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. हे वाक्य आपल्यासाठी भरपूर वेळा येऊन गेलं आहे ना? अनेक सेशन मध्ये येऊन गेलं आहे. ज्याच्याकडे आता कृतज्ञता आहे त्याला किंवा तिला भविष्यात आणखी मिळणार आहे आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळणार आहे. माझ्याकडे जर कृतज्ञता आहे तर मला ते अजून अजून प्रमाणामध्ये मिळत राहणार. कृतज्ञता ही तुम्हाला काही मिळण्यापूर्वी व्यक्त करायची गोष्ट आहे. काहीही चांगलं घडल्यानंतर व्यक्त करायची इतकी साधी गोष्ट नाहीये. बहुतेक लोक त्यांना काही चांगली गोष्ट मिळाली की नंतर कृतज्ञता व्यक्त करतात. पण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये समृद्धी येऊन तुमचं आयुष्य बदलून जावं असं तुम्हाला वाटत असेल तर इच्छा पूर्ण होण्यापूर्वी आणि नंतरही कृतज्ञ असलच पाहिजे. मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या कृतीतून तुमची इच्छापूर्ती होण्याच्या आधी तुम्ही मनात ती इच्छा पूर्ण झाल्याची प्रतिमा तयार करा. तुम्हाला ती इच्छित गोष्ट मिळाली आहे असं समजा. इथं तुमचं काम पूर्ण झालं. तुम्ही ती प्रतिमा आणि भावना तशीच कायम ठेवली तर जादूने तुमची इच्छित गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला ती कशी मिळाली हे तुम्हाला कळणार देखील नाही आणि याचा शोध घेणं तुमचं काम सुद्धा नाही. बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. गुरुत्वाकर्षणामुळे आपण जेथे असतो तेथे जमिनीवर उभं राहतो. आता आपण जेथे बसलेला आहे तेथे बसलेला आहे. बरोबर? पण हे कसं घडलं हे आपण शोधायला जातो का? मी कसे काय इथं बसलेली आहे? मी उडत का नाहीये? हा विचार करते का मी? नाही. कारण गुरुत्वाकर्षण शक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे. आहे ना? त्याचप्रमाणे जगाचा हा नियम आहे, की जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल, तर ती हवी असणारी गोष्ट जादूने चालत तुमच्याकडे येणार. कृतज्ञतेच्या जादूने. आता सर्वात महत्वाचं काय? काय हवं आहे? आता तुम्हाला सर्वात जास्त काय हवं आहे? पुस्तकाच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे, की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला नेमकं काय हवं आहे, याबद्दल तुमच्या मनात स्पष्टता हवी. पहिल्या सेशनमध्येच आणि आपण ते सुरुवातीला जे 2 सेशन घेतले होते ना, ओळख जादूची, त्याला सांगितलं आहे. नसेल तर बघून घ्या. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय हवं आहे? जसं मला शैक्षणिक क्षेत्रात काय हवं आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये काय हवं आहे, आर्थिक बाबतीमध्ये काय हवं आहे, भौतिक बाबतीमध्ये काय हवं आहे, प्रॉपर्टीचा माझा काय विचार आहे, ह्या अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रत्येक या जीवनाचे वेगवेगळे आयाम आहेत. या प्रत्येक आयामामध्ये मला काय हवं आहे, हे माझं क्लिअर असावं आणि आतापर्यंत क्लिअर नसेल तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला ते क्लिअर करायचं आहे. तुम्हाला ते स्पष्टता हवी आहे, की मला काय हवं आहे आणि पुन्हा याबद्दल जर तुम्ही याआधी विचार केला नसेल, तर आता ते विचार करण्याची वेळ आली आहे, लक्षात घ्या. तुम्ही आतापर्यंत तयार केलेल्या याद्या बघा आणि या जादूच्या कृतीसाठी सर्वात 10 महत्त्वाच्या तुमच्या इच्छा कोणत्या आहेत, याची निवड करा. एक तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून म्हणजे पैसा, आरोग्य, घर, नातेसंबंध यासारख्या क्षेत्रातून 10 इच्छा निवडू शकता कुठल्याही. किंवा काम, यश यासारखं एखादं क्षेत्र तुम्हाला खरोखरच बदल करायचा आहे. मला माझ्या कामात बदल करायचा आहे, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये लिहू शकता.
असं क्षेत्र निवडून त्यातल्या 10 इच्छांची निवड करायची आहे आणि सगळ्यात जास्त काय हवं आहे याबाबतचा स्पष्टपणा आणि नेमकेपणा यामध्ये आपल्यामध्ये असायलाच हवा. आणि ह्या कृतीमुळे तुम्हाला घडून येणारे कृतज्ञतेचे जादूमय बदल दिसून येतील. तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छा तुम्ही या विश्वाच्या पसाऱ्यात जादूच्या क्रमाने मांडत आहात, अशी कल्पना करा. कारण खरं तर आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून तुम्ही नेमके तेच करत आहात. काय करायचं आपल्याला? बघा, आपण कोणी लॅपटॉपवर करत आहे, कोणी कॉम्प्युटरवर करत आहे, कोणी नोटबुकवर करत आहे, मोबाईलवर करत आहे. तुमचं जे काही असेल ते शांतपणे बसा. पेन, वही जे काय आहे ते घ्या आणि तुमच्या सर्वोत्तम 10 इच्छांची स्वतंत्र यादी करा. या आधीच पूर्ण झाल्या आहेत. ह्या सगळ्या इच्छा आधीच पूर्ण झाल्या आहेत किंवा तुम्हाला मिळाल्या आहेत, अशी कल्पना करून पुढील प्रमाणे लिहा. मला ही गोष्ट मिळाल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. असे त्या गाळलेल्या जागी तुमची इच्छा आणि गाळलेल्या जागी म्हणजे माझी कुठली इच्छा? पूर्ण अ, जी इच्छा आहे ती पूर्ण झाली असं समजून लिहा. जसं की बघा, काही विद्यार्थी आहेत तिथे. तर मला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाल्यामुळे मला जे महाविद्यालय हवं होतं, त्याच महाविद्यालयात मला प्रवेश घेता येईल, याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. चांगले मार्क मिळाले तर काय करणार? का हवे आहेत चांगले मार्क? यासाठी. ज्यांना बाळ हवं आहे, काही लोकं आहेत ना, आहेत आपल्याला ते एनर्जी च्या ग्रुपला, बरोबर ना? तर मला सॉरी 1 मिनिट हां. आम्हाला बाळ झालं. आम्हाला बाळ झालं या अतिशय आनंदाच्या बातमीसाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हा विचार करा आणि तुम्हाला एक सांगते, फक्त बाळ झालं या बातमीसाठी आभारी आहे. यासोबतच तुम्ही बघा, की माझ्या घरामध्ये बाळ असताना कसं वातावरण असेल. ते बाळ इटुकलं-पिटुकलं बाळ हातामध्ये घेतल्यानंतर मी काय आनंद व्यक्त करणार, माझं काय फीलिंग असणार. या अगोदर तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा, की प्रेग्नन्सीमध्ये ती महिला कशी दिसणार, बरोबर? त्यानंतर आपण डोहाळ जेवण करतो, ते कसं होणार? बाळ कसं हातामध्ये येणार? घरामध्ये आल्यानंतर कसं वातावरण असणार? आपल्या घरातला काय आनंदी आनंद असणार? आणि इव्हन आपण बाळासोबतचा बाळ, मी, मम्मी, पप्पा, फॅमिली जे असेल ते, या सगळ्यांसोबतचा आमचा फोटो कसा असेल, हे व्हिज्युअलाइज करा. ही कल्पना करा परिपूर्ण आणि ते तसं झाल्याबद्दल मनापासून आभार माना. कळलं? कशाप्रकारे गोष्टी बघायच्या असतात. काही लोकांचं स्वप्नातलं घर आहे. काही लोकांना घर हवं आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे, की अ, अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसह मला हवं आहे तसं घर मला हवं आहे. प्रत्येकाचं आहे ना, की माझ्या घराचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. मग त्याचे व्हिज्युअलायझेशन कसं करायचं? आहेत ना काही लोकं, कोणाला असं वाटतंय ना घर हवं आहे. आहे का कोणी असं? मग मी जे इच्छा असेल त्यासाठी डिटेल सांगते. बरोबर आहे ना? हं. नाहीतर मग सेशनमध्ये जे दिलं आहे ते वाचत जाऊया. स्वतःचं घर हवं आहे असं कोणी? ओके. येस, येस, येस. तर बघा, ज्याला स्वतःचं घर हवं आहे, त्याने काय व्हिज्युअलायझेशन करावं? कशाप्रकारे बघावं? मला जर माझं स्वतःच्या घरामध्ये राहायला जायचं आहे, तर स्वतःचं घर हवं आहे, तर मला माझं घर कसं हवं आहे? ते परिपूर्ण. मी त्या घरामध्ये माझं जे काही असेल माझ्या धर्माप्रमाणे माझं श्रद्धास्थान, माझं मंदिर किंवा आपण काय म्हणू शकतो, शक्तिस्थान म्हणू शकतो त्याला. एक प्रॉपर शब्द म्हणजे कसं असेल ते बघावं. बरोबर. इव्हन माझ्या घरामध्ये कशा फ्रेम असतील, मी त्या घरामध्ये वावरत आहे आणि एक पूर्ण जर फिल्म बघायची म्हटलं ना, तर मी कशाप्रकारे त्या घरामध्ये वावरत आहे आणि ते घर पूर्ण झाल्यानंतर आपण काय सेलिब्रेशन करणार आणि ते सेलिब्रेशन करत असताना आपण कसा आनंद व्यक्त करणार. या सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने बघा. महिला मंडळ, तुम्ही किचनमध्ये कशा वावरसाल, कशी तुमची किचन असेल ते पूर्ण असं बघा. अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला अ, आपल्या घराकरता घर हवं असेल तर आपण बघायचं आहे आणि
माझ्या स्वप्नातलं घर अगदी आम्हाला म्हणू शकता, सोबत करत असाल पती पत्नी तर आमच्या घरातलं घर अगदी आम्हाला इच्छा असलेल्या बारीक सारीक गोष्टीबद्दल आम्हाला मिळालं. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. असं पूर्ण वाक्य लिहा. हो, योग्य जोडीदार मिळण्यासाठी सांगते थांबा. हं, हं. आपलं एखाद्या नातेवाईकांसोबत जमत नाहीये. बरोबर? सेशनमध्ये लेखिकांनी वडील हा शब्द घेतला आहे. तर त्यांनी लिहिलं आहे, की माझ्या वडिलांचा आश्चर्यकारकरीत्या मला फोन आला आणि आमच्यामधले नातेसंबंध सुधारायला मदत झाली. त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. जे रिलेशन आपलं बिघडलं आहे आणि आपल्याला असं वाटते, की ते दुरुस्त व्हावं, तर ते आपण भेटल्यानंतर एक एकमेकांना भेटल्यानंतर आपण कशाप्रकारे बोलणार आहे? बरोबर, तो आनंद कसा व्यक्त होणार? आपण सोबत कसं असणार आहे? हे परिपूर्णपणे व्हिज्युअलाइज करा आणि त्याबद्दल आभार माना. आजारी जर एखादी व्यक्ती असेल तर त्यांनी वैद्यकीय तपासण्यांच्या आलेल्या निष्कर्षामध्ये मला काहीच झालेलं नाहीये. मी परत निरोगी आहे हे स्पष्ट झाले. म्हणजे एक कल्पना करा, की ज्याचे कोणाचे रिपोर्ट नॉर्मल येत नाहीयेत सध्या. काही प्रॉब्लेम आहे. त्यांनी बघा कल्पना करा, की माझे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत आणि त्यानंतर मी कशाप्रकारे आनंदी असणार आहे, हा विचार करा आणि बघा तुमच्या तब्येतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हायला लागेल. अच्छा, कोणाला सहलीला वगैरे जर जायचं असेल, कुठे अनेक जणांचे ठरले आहेत टूर. मला इथं जायची इच्छा आहे, तिथं जायची इच्छा आहे. तर नक्कीच तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे, जेवढे पैसे हवे आहेत, तेवढे पैसे माझ्याकडे जमा झाले आहेत आणि मला अनपेक्षितरित्या हे पैसे मिळाले. माझी टूर अरेंज झाला आहे आणि आम्ही छान फिरून आलो आहे. जिथे कुठे आहे ते फोटो बघा. जरा कल्पना करा कुठे-कुठे जायचं आहे तर. तर या गोष्टीचा फिरून येण्याच्या गोष्टींचा आहे ना अ, मागच्या सेशनमध्ये बऱ्याच जणांनी अनुभव घेतला. बऱ्याच जणांना त्यानंतर फिरायला जायला मिळालं. त्यांचे टूर अरेंज झाले. कोणी कुलू मनाली गेलं आहे, कोणी युरोप ट्रिपवर गेलेलं आहे, कोणी मलेशिया गेलं आहे. हे असं झालं आहे. तर बघा आपणही करून बघूया. या महिन्यामध्ये जर आपला बिझनेसच्या बाबतीमध्ये असेल, तर जे काय असेल ते बरोबर आहे. पण लेखिकांनी ह्या-ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, की या महिन्यामध्ये मला अनपेक्षित काय म्हणतोय आपण, या महिन्यात आमच्या विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्याबद्दल मी आभारी आहे. आम्ही ज्या कल्पना मांडल्या त्याने प्रभावी होऊन आतापर्यंत मोठा ग्राहक आम्हाला मिळाला, त्याबद्दल आभारी आहे. आणि बघायचं माझे ग्राहक किती होत आहेत. पण फक्त एक घ्या, जर आपण ज्याही कुठल्या उद्योग व्यवसायामध्ये असो, आपला व्यवसाय असो, तेथे प्रामाणिकपणा मात्र खरोखर ठेवा. बरोबर? आकर्षणाचा नियम तुमच्या प्युरिटी सोबत तुमच्यासोबत काम करेल. तुम्ही जर प्युअर नाहीये, तुम्ही जर लोकांना फसवण्यासाठी तुमचा उद्योग वापरत असाल, तर तेवढा रिझल्ट तुम्हाला येणं थोडंसं जरा कठीण होऊ शकते. बरोबर ना? आपण प्युअर पाहिजे. आपला आपला इंटेन्शन, आपला उद्देश क्लिअर असला पाहिजे. कधीही कोणाला कुठल्याही गोष्टीचं नुकसान माझ्यामुळे होणार नाही, हा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. हां, हां. आता तुम्ही मला मागणी केली त्याप्रमाणे. तुम्ही मला म्हटलं त्याप्रमाणे. बघा, जर जोडीदार हवा आहे योग्य तर, तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे? काय क्वालिटीज त्याच्यामध्ये हव्या आहेत? हा पूर्ण विचार करा. आणि त्याच्यासाठी, त्या जोडीदारासाठी मी सुद्धा तेवढीच समर्पक आहे, हा पण विचार करा. मी सुद्धा परिपूर्ण आहे. बरोबर ना? आम्ही दोघं एकमेकांसाठी पूरक आहोत, हा विचार करून चला. आणि असं करा, मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे. आभारी आहे, आभारी आहे. आम्ही सहजपणे अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. मला मिळालेल्या परिपूर्ण जोडीदाराबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ज्याला जसा जोडीदार हवा आहे, त्यांनी तशी कल्पना करा. बरोबर? आम्ही सहजपणे आणि विनासायास झालेल्या प प्रवास
प्रवासाबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ज्यांना प्रवासाला जायचंय त्यांचं. सेम अशा प्रकारे तुम्ही अनेक गोष्टी विचार करू शकता. ह्या मी तुम्हाला आता कल्पना सांगितल्यात लेखिकांनी, की तुम्ही या क्षेत्रामधलं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जो विचार करू शकतो. बघा, कृतज्ञतेवरची तुमची एकाग्रता ढळू नये आणि शब्दांच्या फापट पसाऱ्यामध्ये तुम्ही अ, म्हणजे प्रतिबंध घालावा. नको ते शब्द नाही वापरायचे. नकारात्मक शब्द तेथे वापरायचे नाही. आणि काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 वेळा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं शब्द लिहायचे आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं आभारी आहे हे शब्द 3 वेळा आपण उच्चारण्यामागे अनेक कारणं असू शकतात. आपण तेव्हा 2 गोष्टी सांगितल्या होत्या. माइंड, बॉडी, सोर्स काम करतो. येथे ब्रह्मांडीय शब्द आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, तेथे काम करते 3 ठिकाणी. पुन्हा लेखिकांनी एक प्रकार असा सांगितला आहे, की हे 3 वेळा लिहायचं आहे. कारण 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 3 हा क्रमांक विश्वातील सर्व नव्या निर्मितीचा आणि गणिती क्रमांक आहे. म्हणजेच काय न्यूमरॉलॉजीनुसार जो नंबर येतो तो 3 आहे. उदाहरणार्थ बाळ जन्माला येण्यासाठी एक पुरुष, स्त्री आणि एका बाळ, पुरुष आणि स्त्री यांची आवश्यकता असते. पुरुष, स्त्री आणि बाळ यांची एकूण संख्या 3 होते आणि ते तिघेजण नव्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करतात. या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला, अगदी तुमच्या इच्छांच्या निर्मितीला सुद्धा 3 या संख्येचा नियम लागू होतो. आणि म्हणूनच जेव्हा सलग 3 वेळा आभार मानता, तेव्हा तुम्ही निर्मितीसाठी लागणारा जादूचा क्रमांक आणि जादूचं रहस्यमय सूत्र वापरता. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याच्या प्रक्रियेमधील पुढची पायरी, दुसरी पायरी म्हणजे तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेमध्ये आणि आणखी आणखी संपृक्त करा. पूर्ण भिजवून टाका. म्हणजे आपली एनर्जी त्याला टाका. दिवसभरात कोणत्याही वेळी यादीतील सर्वोत्कृष्ट 10 इच्छांबाबत एकाच वेळी किंवा हळू एक झाली की एक झाली की एक जेव्हा वेळ मिळेल अशी आपण त्याला कृतज्ञता व्यक्त करूया. बरोबर? म्हणजे काय तर कुठेतरी प्रेमाचा वर्षाव, एक कृतज्ञतेचा वर्षाव त्या यादीवर आपण टाकूया. मग तुमच्या सर्व इच्छा कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने भरवून टाका. सुरुवातीला तुमच्या यादीतील पहिली इच्छा घेऊया. तुम्ही मनातल्या मनात कल्पनाशक्तीचा वापर करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असं समजून त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. जे मी तुम्हाला सांगितलं आहे, की ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुमची कशी भावना होती? तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं कसं तुम्ही कोणाला सांगितलं आहे? बरोबर? कसं सांगितलं आहे? ही गुड न्यूज कशाप्रकारे दिली आहे? आणि ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय केलं आहे? बरोबर? म्हणजे प्रॉपर व्हिज्युअलायझेशन असं म्हटलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा तपशिलांचा समावेश आपल्या मनात करू शकतो आणि पुन्हा या यादीमधील प्रत्येक वाक्य वाचून आणि प्रत्येक इच्छेनंतर आपल्याला हवं तेवढं आपण आभारी आहे या शब्दावर जोर देऊया. असं आपण एका इच्छेसाठी करू शकतो, करायचं आहे. ही सगळीच कृती खरोखर प्रभावी जर व्हायची आहे, तर तुम्ही एक जादूचा फलक तयार करून यावर तुमच्या इच्छांची चित्र लावू शकता व तुमच्या इच्छांशी संबंधित चित्र कापा आणि टाचण्यांनी फलकावर लावा. म्हणजे एक पोस्टर तयार करा आणि तुम्हाला कुठं जायचं आहे का टूरवर, तुम्हाला किती सक्सेस हवा आहे, तेवढे मार्क्स तुम्हाला मिळाले आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहा किंवा जे तुम्हाला लिहिता येत नसेल, ज्याचे शक्य असतील त्याचे फोटोग्राफ्स त्यावर चिटकवा, की तुम्हाला काय आहे. बघा तुम्हाला हळू अनुभव येईल या याद्यांचा, या गोष्टींचा. हे बुक जेव्हा तुम्ही बघसाल भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही बघसाल ना, की माझ्या यावर्षी, या महिन्यामध्ये मी ह्या गोष्टी लिहून ठेवल्या होत्या आणि खरं यार झाल्या त्या तशा. तुम्हालाच तुमचं समजेल बऱ्याच वेळा. तुम्हाला कारण कसं आहे, आपण सगळ्या गोष्टी आज उद्यासाठी तर नाही लिहत आहे ना. आपण अनेक दिवसासाठी लिहितो आहे. बरोबर? तर बघसाल एक फलक म्हणजे एक पोस्टर तयार करा आणि खरंच ते नेहमी त्यावर नेहमी नजर जाईल असं ठेवा. त्याच्यावर वाटल्यास आपण आपल्याला जे हवं आहे त्या पेपरवरचे किंवा प्रिंट वगैरे मारून फोटो पण लावू शकतो आणि कुठेही लावू शकतो आपल्या घरामध्ये. आणि जर आपल्याला कुटुंब असेल, तर सगळ्या कुटुंबानंच असा फलक तयार केला तरी चालेल. खूप मज्जा येईल. आणि जादूचा फलक खरोखरच जादूचा झाला आहे, अशी कल्पना करा.
आणि त्यावर लावलेली चित्र लगेचच तुमच्या दिशेने येत आहेत असं समजा. तुम्ही सातत्याने या इच्छांविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं कृतज्ञतेची शक्ती या इच्छांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. आजच्या दिवसाची आपण कृती बघूया आणि त्यानंतर काही प्रश्न असतील तर ते घेऊया. आजच्या दिवसाची आपण कृती बघूया आणि त्यानंतर काही प्रश्न असतील तर ते घेऊया. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. सेम रोज सारखं 10 वरदानं मला काय मिळालेले आहेत? 10 वरदानांची यादी करा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्ही कृतज्ञ का आहात ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे 3 वेळा म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आपली आजची जी यादी तयार केली आहे ती घेऊन बसा. सर्वोत्तम 10 इच्छांची आणि ह्या इच्छा अगोदरच पूर्ण झालेल्या आहेत. त्या असं समजून प्रत्येक इच्छेनंतर 3 वेळा आभारी आहे असं लिहा. बरोबर? तुमची कल्पनाशक्ती वापरून 10 ही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजा आणि त्या इच्छेनंतर तुम्हाला जे प्रश्न सांगितले आहेत, की बाबा इच्छा पूर्ण झाल्यानंतर काय भावना होत्या? तुमची इच्छा पूर्ण झाल्याचं सगळ्यात पहिला कोणाला सांगितलं? म्हणजे आपण सेलिब्रेशन कसं केलं? तो आनंद कसा व्यक्त केला? हे आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही काय गोष्ट केली? समजा बेबी आला आहे, तर त्यानंतर आपण काय केलं आहे? कसं सेलिब्रेशन केलं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये आपल्याला कल्पना करायची आहे. शेवटी या यादीमधील प्रत्येक इच्छेबद्दल लिहिलेलं एक वाक्य परत लिहायचं आहे. काय? या प्रत्येक इच्छेनंतर तुम्हाला शक्य असेल तेवढ्या मनापासून आभारी आहे या जादूच्या शब्दावर भर द्या. तुम्हाला जर आवड असेल आणि जर तुम्ही पुन्हा तुम्हाला इंटिग्रिटीमध्येच बऱ्याच गोष्टी कराव्यात असं वाटत असेल, करत असाल, तर आवर्जून तुम्ही एक जादूचा फलक तयार करा आणि तुमच्या इच्छेशी संबंधित असलेली चित्र वाचा आणि तुमच्या जादूच्या फलकावर ती लावा. तो फलक नेहमी दिसेल अशा ठिकाणी लिहा आणि फलकावर सगळ्यात वरती मोठ्या अक्षरात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. आणि रोजच्या सारखं रात्री झोपायला जायच्या अगोदर आपला हा दगड जादूच्या दगडामध्ये काय करायचं आपल्याला? आज सकाळपासून झालेली सगळ्यात चांगल्यात चांगली गोष्ट याला सांगायची आहे आणि आणि बस सांगायची आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. त्यानंतर झोपायला जायचंय. उद्याची सकाळ आपली जादूमय सकाळ होणारच आहे. बरोबर ना? आज असं वाटलं असेल ना सकाळी बरोबर अंथरुणामध्येच आपल्याला उठता बरोबर आपोआप आजचा दिवस मिळाल्याबद्दल आभारी आहे हे शब्द आले असतील. बरोबर ना? चला. तर आपल्या सगळ्यांना आजचं सेशन आता संपलं आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. नमस्कार. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. तुम्हाला काही प्रश्न असेल तर आपण पुन्हा जॉइन करूया. हं? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. काही प्रश्न आहेत का कोणाला? पुन्हा मीटिंग सुरू करू? करूया 5 मिनिटासाठी. हं?